नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वास्तुशास्त्र, करिअर आणि प्रशिक्षण या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत वास्तुविराज डॉक्टर रविराज अहिरराव. डॉक्टर रविराज अहिरराव यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर वास्तुविराज या भारतातल्या सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत. भारतासह 20 देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शन आतापर्यंत हजारो लोकांनी घेतलंय. तब्बल 29,000 ग्राहक त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुणे, सिंगापूर आणि सिडनी या ठिकाणी त्यांची कार्यालये सुद्धा आहेत. विना तोडफोड उपाययोजनांच्या माध्यमातून छोट्या छोट्या दुकानापासून ते लाखो स्क्वेअर फूटच्या IT पार्कमधील वास्तुदोष त्यांनी दूर केलेले आहेत. अत्याधुनिक रिसर्च सेंटर स्थापित करून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे कल्याण करणारी संस्था असा या संस्थेचा नावलौकिक. तुम्हाला सुद्धा या विषयावर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला कॉल करू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. तर तुमचे प्रश्न सुद्धा आम्ही वाट बघतोय तुमच्या प्रश्नांची. चर्चेला सुरुवात करूयात त्याआधी डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं खूप खूप इथे. नमस्कार. सर्व वास्तुशास्त्रप्रेमींना वास्तू रविराज अहिररावचा नमस्कार. सर, सगळ्यात आधी एक सांगा की वास्तुशास्त्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर या करिअरची व्याप्ती किती आणि कशी आहे? सुवर्ण, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वास्तुशास्त्राला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून काम करायसाठी स्कोप आहे. माझं एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. भारताची लोकसंख्या जर 127 कोटी जर आपण पकडली, 4 जणांची एक फॅमिली असं म्हटलं तर 32 कोटी घरं भारतात नक्कीच आहेत. त्यात आणखीन अनेक लोकांच्या अनेक प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर कमर्शियल, इंडस्ट्रीयल वगैरे अशा सगळ्या बघितल्या तर 40 कोटी प्रॉपर्टीज आहेत. त्यातले इव्हन आपण एक 25% जरी पकडलेत तरी 10 कोटी प्रॉपर्टीजना वास्तुशास्त्राची गरज किंवा वास्तुशास्त्र तज्ज्ञाचं महत्त्व आहे. याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की भारताबाहेर याला खूप मोठा स्कोप आहे. कारण ज्या भारतीय वास्तुशास्त्रातून फेंगशुई निर्माण झाली ना, ती फेंगशुई आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली. म्हणजे आफ्रिकन राष्ट्रांमध्ये जिथे खायला परिस्थिती नाही आहे तिथे सुद्धा फेंगशुईचे प्रॉडक्ट विकले जातात. याचा अर्थ फेंगशुई किती पेनिट्रेट आहे. मग या दृष्टिकोनातून बघितलं तर वास्तुशास्त्र हे 100 नंबरी 52 कशी 24 कॅरेटचं सोनं आहे. फक्त इथे काय झालंय माहिती का की आपले लोक किंवा आपण याचं प्रॉपर मार्केटिंग केलेलं नाही. त्यामुळे जर असं बघितलं तर मग विचार करा की भारतात आणि भारताबाहेर याला ट्रिमेंडस स्कोप आहे. मी स्वतः गेल्या 16 वर्षापासून माझ्या 25 वास्तुतज्ञांचा ताफा घेऊन मी जे काम करतोय ना, त्या कामामध्ये आम्ही 365 दिवस कमी पडतो अशी परिस्थिती आहे. आणि माझ्या 6,000 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 3,000 विद्यार्थी आज आयदर फुल टाइम अथवा पार्ट टाइम प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे माझं तर निश्चित एक गणित निश्चित तयार झालेलं आहे की पुढच्या 15 वर्षात मला संपूर्ण जगभरात 50,000 वास्तुतज्ञ तयार करायचे. खूप मोठं स्वप्न आहे तुमचं आणि हे स्वप्न निश्चित पूर्ण होणार, कारण वास्तुशास्त्राविषयी जागरूकता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागलेली आहे आता. सर, दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. पण जर प्रशिक्षण कुणाला घ्यायचं असेल, नवे जे विद्यार्थी असतील तर त्यांनी कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी आणि कुठली माहिती किंवा कुठली चौकशी या बाबतीत करायला हवी? हा खूप मोठा विषय आहे सुवर्णा, की याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की एकतर आजच्या घडीला मी असं म्हणेन की आर्किटेक्चरचे विद्यार्थी, सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स करणारे सर्व विद्यार्थी यांच्यासाठी तर हा कोर्स अत्यावश्यक आहे. छोटे मोठे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर येस, अतिशय महत्त्वाचा. पण याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की माझ्याकडे वय वर्ष 17 पासून वय वर्ष 83 पर्यंत अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स पासून तर IAS IPS ऑफिसर्स पर्यंतच्या सर्व प्रकारच्या लोकांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे वय आणि शिक्षण या दोघांची या गोष्टीमध्ये बिलकुल अट नाहीये. आता प्रश्न कुठे येतो की वास्तुशास्त्राचा चांगला अभ्यासक्रम निवडायचा कसा? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा विषय निवडताना एक तर कुठल्या विद्यापीठात हा नसल्यामुळे बाहेर ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यातून चांगला इन्स्टिट्यूट निवडली पाहिजे. तर इथे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आज बाजारामध्ये 1 दिवसाचे, 2 दिवसाचे आणि 3 दिवसाचे अभ्यासक्रम देणारे अनेक गल्लाभरू मार्केटमध्ये आहेत.
पण हा विषय 1-2 दिवसात पूर्ण होणार नाही. त्यामुळे ज्यांना वास्तुशास्त्र शिकायचं ना त्यांनी पहिल्यांदा त्या इन्स्टिट्यूटकडे एक विचारणा केली पाहिजे की तुमचा अभ्यासक्रम किती कालावधीचा आहे आणि अभ्यासक्रमाचा सिलेबस विचारावा. कारण इथे काय गडबड झाली माहिती का, जर तुम्ही प्रकर्षाने पेपरातल्या जाहिराती जर बघितल्यात ना तर त्या जाहिरातींमध्ये तो क्लास कोण कंडक्ट करतंय त्या माणसाचं नाव नाही, संस्थेचं नाव नाही, फक्त काही फोन नंबर आणि काही ईमेल. आणि या आधारावर जर तुम्ही तिथे फोन केलात तर ते काय उत्तर देतील म्हणजे तुम्हाला, तुम्ही आमच्या ओपन लेक्चरला या, खुल्या व्याख्यानाला, तिथे सगळी माहिती मिळेल. तिथे जर तुम्ही सिलेबस काय नाही, तुम्ही क्लास जॉईन करा म्हणजे तुम्ही पूर्ण सोपस्कार करा फी भरून वगैरे आणि मग तुम्हाला कळेल की काय शिकवलं जाणार आहे. बरं, ह्याच्यामध्ये नुसता केवळ हे नाहीये की प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि 21व्या शतकातली जीवनशैली हा फार महत्त्वाचा विषय. नुसतं पुस्तकातले सगळे उतारे उचलले आणि ते जर विद्यार्थ्यांना दिले तर ते उपयोगाचं नाही. बरं सर, एक फोन येतोय आपल्याला, आपण चर्चा करणार आहोत. फोन कोणाचा आहे ते बघूयात, काय त्यांची समस्या आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. आपल्यासोबत संतोष कोरडे आहेत अहमदनगरहून. संतोष, प्रश्न विचारा तुमचा. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. फोन कट झालेला आहे बहुतेक त्यांचा. सर, तुम्ही 21व्या शतकातलं ज्ञान आणि हो, तर म्हणजे प्राचीन काळी जे घरं खूप मोठी मोठी चौसोपी वाड्यासारखी होती, त्यामुळे तिथे मध्यभाग ब्रह्मतत्व ओपन असायचं, जे आज ग्रीन बिल्डिंगचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, इथे हा विषय पुन्हा आणखीन वेगळ्यामध्ये होत आहे. पण अशा प्रकारचं घर असणं आणि तिथे अनेक खोल्या असणं, त्यामुळे देवघरासाठी वेगळं, स्वयंपाकघरासाठी वेगळं. आज आमचं कसं आहे, गॅसची शेगडी आणि 5 फुटावर सिंक. मग हे बेसिकली जर मी आजच्या महिलांना सांगितलं की सिंक चालणार नाही, अहो माझी बायको जिथे ऍक्सेप्ट करू शकत नाही किचन विदाउट सिंक, तर ती आम महिला कशी ऍक्सेप्ट करू शकते. बरं, हाच भाग नाही तर अशा अनेक गोष्टी की तुमचं घर संपूर्ण असं म्हणजे नैऋत्य भाग जड असला पाहिजे, ईशान्य हलका असलं, हे प्रॅक्टिकली आजच्या मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये हे शक्य नाही आहे. मग तिथे वास्तुशास्त्र कसं इनकॉर्पोरेट करायचं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. 21व्या शतकातल्या लोकांना विज्ञानाच्या आधारावर वास्तुशास्त्र द्यायचं. त्यामुळे त्या एक तर पहिली गोष्ट, या सगळ्या इन्स्टिट्यूट्स निवडताना त्या इन्स्टिट्यूटचं किती वर्षापासून ते मार्केटमध्ये, किती विद्यार्थ्यांना शिकवलंय, काय सिलेबस आहे, त्याची कालावधी किती आहे, थिअरी आणि प्रॅक्टिकल काय आहे का, अशा सगळ्या गोष्टी या विद्यार्थ्यांनी जाणून घेणं अत्यावश्यक आहे. आणि मगच त्यांनी ॲडमिशनसाठी निर्णय करावा, हे मला त्यांना अतिशय मनापासून प्रांजळपणे सांगायचं. या सगळ्या इन्स्टिट्यूट्स बद्दल तर तुम्ही सांगितलं, पण वास्तुविराज द्वारा हा जो कोर्स चालवला जातोय, तर तिथे जो अभ्यासक्रम आहे त्याबाबतची वैशिष्ट्य किंवा महत्त्वाचे मुद्दे त्याबाबतचे काय सांगा. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की 2002 साली वास्तू रविराज तर्फे वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाला सुरुवात केली गेली. पहिल्यांदा मी एकटा शिकवत होतो. हळूहळू करता करता मी काही फॅकल्टीज तयार केले. त्यानंतर गेल्या 7 वर्षापासून आम्ही माझेच लेक्चर ऑडिओ व्हिज्युअल फॉर्ममध्ये आणि महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरातमध्ये मिळून आज आमचे 30 सेंटर्स म्हणजे 30 केंद्रांवर दर रविवारी सकाळी 10 वाजता विद्यार्थी ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून शिकतात. बरं, ह्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य जर म्हणाल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे काय, इथपासून पहिली सुरुवात केली जाते. आणि मी आज पहिल्यांदा टीव्हीच्या माध्यमातून ओपनली माझा सिलेबस सांगतोय. हे बेसिकली कुणीही करत नाही. पहिली गोष्ट व्याख्या, ओळख, मग याचा इतिहास, यातल्या अनेक प्राचीन ग्रंथांचा धावता परिचय. एक प्रश्न येतोय आपल्याला, या विषयावर आपण बोलूयात. मात्र प्रश्न कोणाचा आहे, त्यांची काय समस्या आहे ते जाणून घेऊयात आपण. पांडुरंग आहेत आपल्यासोबत जालन्याहून. पांडुरंग, तुमचा प्रश्न विचारा. पांडुरंग, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा सलग. हॅलो मॅडम, नमस्कार. हॅलो, नमस्कार पांडुरंग. हा मॅडम, हॅलो, नमस्कार. नमस्कार. मॅडम, माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, परंतु मी हे जे तुमचं वास्तुशास्त्र आहे याच्यात मला ऍडमिशन करायचं होतं, परंतु काही अडचण आल्यामुळे मी ऍडमिशन करू नाही शकलो. तर मला याच्यानंतर ऍडमिशन करता येईल का? पांडुरंग, तुम्ही जालन्याला राहताय आणि जालन्यापासून अगदी सध्या आमचं औरंगाबादला आमचं सेंटर आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता इथे या ठिकाणी जे माझे
फोन नंबर दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही आमच्या ऑफिसला फोन करा. औरंगाबादच्या सेंटरची सगळी माहिती आणि औरंगाबादमध्ये साधारणपणे 13 तारखेच्या रविवारपासून नवीन कोर्सला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही निश्चितच तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं वास्तुशास्त्र अभ्यासक्रम किंवा शिक्षण घेण्याची तुमची जी इच्छा आहे ती निश्चितपणे त्यांची पूर्ण करतायत. आणि जालना औरंगाबाद माझ्या माहितीप्रमाणे 60 किलोमीटर आहे फक्त. फार कमी अंतर आहे, त्यामुळे त्यांना कोर्स पूर्ण करायची त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार. आपण बोलणार आहोत. सर, मगाशी तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाची सगळी वैशिष्ट्य सांगत होतात. हां, तर साधारणपणे आपण व्याख्या किंवा परिचय ओळखपासून मग त्याचा इतिहास म्हणजे जुन्या ग्रंथांचा साधारणपणे ओळख, त्यानंतर आपण सुरुवात करतो वास्तुशास्त्र हे एक विज्ञान कसं आहे. त्यापेक्षा त्याही व्यतिरिक्त मग होकायंत्र ही एक महत्त्वाची वास्तुतज्ञासाठी लागणारी वस्तू आहे. तर तो कसा हाताळायचं, त्याची वैशिष्ट्य, त्याचं वैज्ञानिक बॅकग्राऊंड, त्यानंतर भूखंड म्हणजे प्लॉट अनालिसिस, त्यापुढे जाऊन मग आपण 8 दिशा पंचमहाभूत यांचा सगळा अभ्यास त्या अभ्यासक्रमात केला जातो. त्यानंतर वास्तुशास्त्र घराचं या विषयावर मी असं म्हणेन की साधारणपणे 3 तासाचे 7 लेक्चर्स आणि अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये 2 असे टोटल 9 लेक्चर्स म्हणजे 27 तास हे वास्तुशास्त्र घराचं या विषयावर. आणि मग त्यानंतर कमर्शियलमध्ये अगदी शॉप, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा, एखाद्या मंदिराचं वास्तुशास्त्र, अशा सगळ्या प्रकारच्या वास्तूंचं वास्तुशास्त्र कसं करायचं याचं सखोल ज्ञान. आणि त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की शेकडो केस स्टडीज किंबहुना 4 एक्सक्लुझिव्ह लेक्चर्स जवळजवळ 12 ते 14 तास हे विविध प्रकारच्या उपाययोजना म्हणजे बिना तोडफोड उपाययोजना कशा करायच्या विथ केस स्टडीज. या व्यतिरिक्त या विद्यार्थ्याला पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पहिल्या 8 ते 10 लेक्चर्समध्ये एका घराचं वास्तुपरीक्षण कसं करायचं याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं किमान 2 वेळा. त्याच्या व्यतिरिक्त शेवटच्या सत्रामध्ये त्यांनी स्वतः 10 वास्तूंचं परीक्षण करायचं आणि ते परीक्षण व्यवस्थित केलंय की नाही हे आमच्या फॅकल्टीजकडून आणि एक्सपर्ट्सकडून त्यांनी पूर्णपणे ते क्रॉस चेक करून घ्यायचं. थोडक्यात आम्ही अतिशय बारीकपणे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन त्या विद्यार्थ्यामध्ये वास्तुतज्ञ कसा तयार होईल, परफेक्ट, बॅलन्स्ड, या पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे. आणि म्हणून मी कदाचित ते माझं एक स्टेटमेंट थोडंसं एक्झॅगरेटेड होईल, पण मी एवढं नक्की सांगतो की गेल्या 12 वर्षापासून मी चॅलेंज करतोय की अशा प्रकारचं जर कोणी अभ्यासक्रम देणारी संस्था असेल तर त्यांनी पुढे यावं. मी माझे शब्द मागे घेईन, पण अजूनपर्यंत तरी कोणी आलेलं नाहीये, ही महत्त्वाची गोष्ट. एक प्रश्न येतोय आपल्याकडे. आपल्यासोबत दमयंती शिंदे आहेत. काय त्यांचा प्रश्न आहे जाणून घेऊयात आपण. दमयंती शिंदे डोंबिवलीहून बोलतायत. दमयंती, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न आहे, माझी मुलगी स्वाती शिंदे सध्या तिने फर्निचर आणि इंटिरियरचं शॉप केलंय, म्हणजे 8-9 महिने झालेत, पण पुष्कळ म्हणजे असे कस्टमर येतात पण पॉझिटिव्ह असा रिप्लाय येत नाही. असं वास्तूमध्ये काय दोष आहे की काय तेच समजत नाही. म्हणजे चांगलं शोरूम तयार केलंय तर ही निश्चितच, आणि तिने स्वतः इंटेरियरचा अभ्यास केलाय त्याच्यामुळे मी असं म्हणेन की तिचं शोरूम निश्चितच चांगलं असणार, यात काही वाद नाहीये. पण जेव्हा अशा प्रकारे लोक येतात, चौकशी करतात आणि परत जात आहे म्हणजे डिसिजन पॉझिटिव्ह मिळत नाही, तर निश्चितच मी असं म्हणेन की त्या वास्तूमध्ये काही ना काही वास्तुदोष आहेत. हेच एक्झाम्पल नाहीये, तर माझ्याकडे असे शेकडो डेव्हलपर्सच्या केसेस येत असतात की आमची बिल्डिंग तयार आहे, लोक बघतात, सगळं आवडतं पण कन्व्हर्जन होत नाही. तर त्यावेळी तिथे कारण असतं की तिथला वास्तुदोष. आणि हा वास्तुदोष एक तर त्या तुमच्या दुकानाच्या ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य या 2 पैकी कुठल्या दिशांमध्ये किंवा दोन्ही दिशांमध्ये असला पाहिजे. आता याला प्रत्यक्ष म्हणजे थोडक्यात पेशंटला बघितल्याशिवाय डॉक्टर डायग्नोसिस करू शकत नाही. त्यामुळे शिंदे मॅडम, तुमच्या वास्तूचं परीक्षण केल्यानंतरच त्याच्यावर आपण त्याला उपाययोजना देऊ शकतो, पण इम्प्रूव्हमेंट होईल एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. पुढचे प्रश्न तर येत राहणारच आहेत आपल्याला, पण आणखी एक विषय तुमच्या बोलण्यात आता खूपदा वास्तुशास्त्र आणि विज्ञान हे 2 शब्द ऐकलेले आहेत, तर या दोन्ही शब्दांची किंवा या दोन्ही शास्त्रांची सांगड कशी घालता किंवा याबद्दल काय सांगाल तुम्ही? वास्तुशास्त्र हे एक विज्ञान आहे. या विषयावर जर बोलायचं झालं तर मी सलग 9 तास बोलू शकतो. आणि अशाच पद्धतीने माझ्या या अभ्यासक्रमामध्ये
3 तासाचे 3 लेक्चर्स हे वास्तुशास्त्र हे कसं विज्ञान आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, की आता एक ओळख द्यायची झाली तर पंचमहाभूत ही निसर्ग आधारित आहेत आणि एनिथिंग म्हणजे जी कोणती गोष्ट निसर्गावर आधारित आहे तिला विज्ञान मानलं जातं. म्हणजे त्याचा कार्यकारण भाव, त्याच्यानंतर त्याची वापर कसा असतो, त्या या सगळ्या गोष्टींचे नियमबद्धता वगैरे, या सगळ्या 6 क्रायटेरिया जे आहेत सायन्सचे, ते ह्या मूल्यांवर वास्तुशास्त्र पूर्णपणे उतरतं. बरं, वास्तुशास्त्र हे विज्ञान आहे, ही कसोटी पास करण्यासाठी वास्तुशास्त्राला सुद्धा भारतात 6 वेळा विविध हायकोर्टांमध्ये आणि 2 वेळा सुप्रीम कोर्टाच्या अग्निदिव्यातून जावं लागलेलं आहे. पण या सगळ्या अग्निदिव्यातून वास्तुशास्त्र पार पडलंय आणि वास्तुशास्त्र ठामपणे आमच्या ज्युडिशियरीला पण मान्य आहे आणि भारत सरकारला पण मान्य आहे. आता राहिला प्रश्न विज्ञानाचा, तर पंचमहाभूत विज्ञान आहे. म्हणजे ज्याला आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन, म्हणजे कुठलीही ऊर्जा निर्माण केली जात नाही, तिचा नाश होत नाही. पंचमहाभूत स्वयंभू आहेत, ही एकत्र येतात, ह्याच्यामधून 5 म्हणजे वेगवेगळ्या सजीव निर्जीव वस्तू निर्माण होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक पावलावर किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये वास्तुशास्त्रामध्ये विज्ञान आहे. सकाळची सूर्यकिरणं घरात येऊ द्या कारण अल्ट्राव्हायोलेट, संध्याकाळची किरणं घरात येऊ देऊ नका कारण इन्फ्रारेड, काम करताना पूर्वेला तोंड पाहिजे कारण सगळी पॉझिटिव्ह आहे, कारण जशी पृथ्वी समोर पुढे जाते तशी समोरून ऊर्जा येते, मग ती सहस्रार चक्रातून स्वीकारा. म्हणजेच बेसिकली या सगळ्या गोष्टी पूर्णपणे विज्ञान आहे. पण याला मी नुसतंच विज्ञान नाही म्हणत, तर मी याला परिपूर्ण विज्ञान म्हणतो. याचं कारण असं आहे की ज्या विद्येमध्ये विज्ञान आहे आणि सोबत अध्यात्म आहे ते परिपूर्ण. कारण एक लक्षात घ्या की विज्ञान तुम्हाला जीवनातली भौतिक सुख देऊ शकतं, पण ज्याला समाधान, आत्मशांती ज्याला म्हणतात, ती अध्यात्मातून मिळते. आणि विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आलं तर परिपूर्ण विज्ञान तयार होतं. हा त्यातला अर्थ. एक प्रश्न येतोय, उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊयात. काय प्रश्न आहे जाणून घेऊयात. अर्चना जोशी आहे इचलकरंजीहून. अर्चना, तुमचा प्रश्न विचारा. फोन कट झालेला आहे. सर, वास्तुशास्त्र या अभ्यासक्रमाला विद्यापीठाची मान्यता आहे का? कारण खूपशा मुलांना हा कोर्स करायचा असेल तर त्यांच्या मनात पहिले हा प्रश्न येतो. दुर्दैवाने अजून तरी भारतात कुठल्याही विद्यापीठामध्ये वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाला मान्यता नाहीये. काही विद्यापीठ किंवा काही विद्यापीठांच्या वतीने काही व्यक्ती किंवा संस्था पेपरात जाहिराती देतात अमुक अमुक विद्यापीठाचं, तर त्या ठिकाणी त्याबद्दल मी अतिशय अधिकृतपणे माहिती सांगू इच्छितो की ही सगळी जी काही अभ्यासक्रम आहेत काही विद्यापीठांतर्फे जे चालवले जातात ते पूर्णपणे ते त्यांच्या स्वतःच्या अखत्यारीमध्ये चालवली गेलेली आहेत. त्याला कुठल्याही प्रकारची UGC किंवा शासन मान्यता नाहीये. त्यामुळे अजून तरी तसं काहीच प्रकार नाहीये. तर इथे आम्ही जे सर्टिफिकेट देतो ते निश्चितच आमचे इन्स्टिट्यूट म्हणजे वास्तुशास्त्र एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन या संस्थेचं हे सर्टिफिकेट दिलं जातं. असा प्रकार निश्चित इथे आहे. एक शेवटचा जाता जाता प्रश्न आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. वास्तू रविराज वास्तुशास्त्र हा अभ्यासक्रम जर करायचा असेल तर तो का करावा? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की इतका उत्कृष्ट अभ्यासक्रम दुसरीकडे कुठे मिळू शकत नाही. दुसरी गोष्ट की तुमच्यामध्ये अतिशय ठासून वास्तुशास्त्र भरलं जातं, तुम्हाला वास्तुतज्ञ म्हणून तयार केलं जातं. वेळोवेळी नुसतं विज्ञानाचा अभ्यास नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन तुमचं स्वतःचं अन्य अनेक गोष्टी आहे. म्हणजे स्वतःला मार्केट करण्यासाठी स्वतःचा अप्रोच, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिसरा मुद्दा म्हणजे की आमच्याकडे जो विद्यार्थी अभ्यासक्रम करतो त्याला पुढे आयुष्यात संपूर्ण आयुष्यभर या इन्स्टिट्यूट कडून बॅकअप सपोर्ट दिला जाईल. उद्या त्याला कुठलेही वास्तू परीक्षण करताना जर काही अडचण आली तर ही संस्था त्याच्या पाठीशी उभी आहे. कारण मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं, मला ही एक सर्व्हिस इंडस्ट्री उभी करायची आहे. हे सगळं केवळ रविराज अहिररावकडे आलं पाहिजे असं नाहीये. तर एक तर 50,000 लोकांना याच्यातून रोजगार मिळेल, एक मोठी इंडस्ट्री उभी राहील आणि हे शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला लोकांचं कल्याण करतात. त्यामुळे माझा विद्यार्थी कुठेही अडखळला, धडपडला तर त्याला सांभाळायला म्हणजे त्याला सपोर्ट द्यायला मी ऑलवेज पाठीशी आहे त्याच्या. दिस इज माय युनिक लाईन. एक महत्त्वाचं कारण आहे की त्यासाठी तुमच्याकडे हा कोर्स केला पाहिजे. थोडक्यात जाता जाता जर विद्यार्थ्यांना ज्यांना हा कोर्स करायचा त्यांना काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? मी एवढंच सांगेन की हा एक अतिशय महत्त्वाचा असा ठेवा आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेला आहे
आणि मानवी जीवनातील प्रत्येक गोष्ट, म्हणजे मी प्रत्येक या शब्दाला 4 वेळा ठासून सांगेल की तुमच्या जीवनातली कुठलीही गोष्ट मला सांगा आणि त्याचा वास्तुशास्त्राशी संबंध आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग आज स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला येणारे प्रॉब्लेम किंवा बँकांसाठी NPAचा मोठा मुद्दा, या सगळ्या गोष्टींना सुद्धा वास्तुशास्त्र कंट्रोल करू शकतो. त्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि आत्ता तुलनात्मक दृष्ट्या बघता कॉम्पिटिशन कमी आहे. सो ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि प्राचीन शास्त्रांबद्दल आवड आहे त्यांनी निश्चित या शास्त्रात आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सर, आज इथे आलात आणि इतक्या मोठ्या विषयावर इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पण आवडलं. खूप खूप छान. धन्यवाद. हितगुजमध्ये इथे संपतोय. पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.